हाय सगळ्यांना, शुभ सकाळ। तर आजची सकाळ तर लयच मस्त आहे, कारण आज तर बाहेरचं झाडायला भेटत नाही ना, शेण काढायला भेटत नाही। तसं बंधूनं सकाळी शेण काढलं म्हणा। आईचे चालू आहे दात घासणं आणि पाणी चालू आहे सगळं। हे पा काल लय दर पाणी होतं, आता असं झडी लागल्यासारखं पाणी चालू आहे। आणि समोर आणि पुढे येऊ राहिला पोळा, शुक्रवारचा पोळा येऊ राहिला। पण ठोंबरा आमचा तयार होते की नाही काय माहीत पाण्याच्यानं, कारण तो एकदाच होत नाही, लय 2-3 दिवस करावं लागते, त्याची मेहनत घ्यावी लागते ठोंबऱ्याची पोळ्यासाठी। तर जरासं पाणी उघडलं तर बरं होईल, पण आता पाणी उघडते का नाही काय माहीत। आज आमच्या बायाची झाडझूड झाली लवकरच, कारण की फक्त या पाण्याच्यानं खाणं आणि झोपास काढणं चालू आहेत, म्हणून आज मी लवकर उठली आणि बायाची झाडझुडही झाली। आणि बंधू आले बाहेरून। पहा वातावरण किती मस्त दिसू राहिलं आज। आणि 4-5 दिवस झाले पाणी चालू आहे, तर आमच्या चिवताईले काहीच नाही खायले, बाहेर जायले टाईम नाही, म्हणजे बाहेर जायले चान्स नाही त्याले। तर आज टाकला चिवताईले चारा घरीच, कारण की सकाळी सकाळी बैल नसल्यावर चिवताईले बी खाता येते। आणि पाण्याचा जोर जर वाढला आणि बैल घरात आले की त्याले खाली उतरायले चान्स नाही, बाहेर जायला तर चान्सच नाही पाण्याच्यानं। बाहेर गेले की होतात त्याचे पंख वले, मग त्याले उडता नाही येत, म्हणून ते घरातच आज देवा उपाशी तापाशी, तर त्याले आज दिला जेवण। आणि इकडे आमचं मस्त पाणी तपवणं चालू आहे आंघोळीले चुलीवर। बाळापूरच्या जंगलात एका ठिकाणी 2 ठिकाणी त्या लोकांचे बघू पहिलेच लाईना जवळून लाईन घ्यायला त्याला काही घर नाही का बसायचे, म्हणजे सोलर डिप्या जास्त आहेत तिकडे जंगलायला, तिकडे लाईन फिरेल बागाच्या जंगलात, पुऱ्या जंगलात डिपे आहेत। पहिले नव्हती आता माहित आहे, बागातून ती आमराई आहे की नाही, कधी पाणी आणलं बागातून होती। कोण आणलं ते? नारायण नावकर, इथले लोक भारी आहेत। मग त्याने लाभ तर घेऊन घ्या, असे ना लाईन लाईनवाल्याला नाही भेटत, पण लाईन काहीची असते, रामालाचा वावर फाटा आहे की नाही, रात्रीची असते ना लाईट। कधी पाणी आणलं तिथल्या जंगलातून, मग एवढा रात्री पात्री जायला सौर पंप घेतला की दिवसभर चालू। जरासं बंद झालं, पुंजा पांजा जमा केला, तो बकरीचा ढोरायचा नेऊन टाकतो आता बाहेर मस्त। असं जरासं पाण्यानं उघडा दिला की बकऱ्या ढोरं मस्त चारा खातात, नाही तर त्याला चारा खायला टाकायला हे होते। हे पहा आमचे लंगडू महाराज मस्त चारा खाऊ राहिले, आणि वातावरण एकदम शेतकरी एकदम मस्त गप्पा करू राहिले घरादारात। शांत वातावरण आहे तसं गल्लीचं, पाण्यातच आज वल्यातच बैल आमचे बांधे, पण चारा खायला कोळला आहे त्याले। आणि हा अति आहे आमचा पुंजा, बैलाचा टाकून द्यायला। अति जमा करतो रोजचा, आणि मग बंधून येतात तिकडे गाडीवर। गार म्हणजे गावाच्या बाहेर असते, ते लय दूर असते, ते न्यावं लागते। मग सकाळी सकाळी टोपले दिवसभराचा मस्त जमा करून ठेवतो, आणि बंधून येतात मग सकाळी सकाळी, कारण दिवसभर तर बंधू घरीच नसतात। त्यासाठी आम्ही घरच्या बाया घरच्या घरी जमा करून ठेवतो, तर ती बाहेर पुंजा। आणि इकडे काय चालू आहे, बंधू चालले बैलाले आलं पाण्याने, चक्कीचं पीठ त्याचा लावतात अलग। तर चला मग आता घरात काय चालू आहे दाखवतो तुम्हाला मी आता, चला घरात। काय झाले का नाश्ता पाणी? तर इकडे चालू आहे नाश्ता पाणी। आज नाश्त्यात बनवली साबुदाण्याची खिचडी, आणि मम्मीची तर झाली अभि नाश्ता। आता चालू आहे मम्मीचं फळ,
फ्रूट खाणं सकाळी. आणि तुम्हाला दाखवतो मी अजून आज बनवली आमच्या घरी साबुदाण्याची खिचडी. वाव, वाफू राहिली मस्त ते कमी गॅसवर. आणि इकडून आहे ठेवला चहा. ते भाजी कुत्र्याला टाकू. कोणची मटणाची टाकतो. टाकून आता सध्या सगळं वलं वलं आहे ना वा, जरासं कोरडं होऊ दे मग कुत्र्याला खाता येते बरोबर. आता काच्यावर टाकू मी ते. तरी याच्यावर पन्नी आहे आपल्या त्या पायपाच्या तिथून ठेवा. त्याच्यात पोळी दे ना मग असेल जराशी. आता एवढंच खातो, एवढंच नाही एवढंच. झाला जमला, मेळच जमला आपल्या शेजाऱ्याचा आता. तर नुसतं खायलाच लागते सकाळी सकाळी उठल्या उठल्या. नीरा जीवाले माया का म्हणतात. नीरा मी दिसली की वळलावतच राहतात. तरी त्याला बी चारा मांडला आता म्या. आणि हे पा आमच्या डोंबडूबाई आता सकाळ 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 बाळाला जन्म देतात, पण तरी अजून पेतात मम्मीले. सांगा मग आता काय करावं. अतिच चूक केली का हो डोंबडे. आमच्या डोंबडीच्या आल्या आता दिवस जवळ जवळ. आमच्या घरी येणार आहे आता आणखी एक नवीन सदस्य. एक दोन दिवसात येते की पोळ्या लोक येते माहीत नाही, पण येते. आला तर मी नवीन सदस्य तुम्हाला दाखवतोस. हे आमच्या टुंगीचा. हे पा दादाचं चालू आहे चारा पाणी बैलायचं. चालले कुटाळ कराय. आणि या गरम गरम जेवण करायला मस्त. काय केलं बाई भाजीले. भाजी काय केलं आई. उडदाची डाळ पाहून खा जा. जबरदस्तीने ते डाळ पालक लावला म्हणून ते मासाटात दिलं होत होते. बरोबर काय होतलं भाजी त्याच्या ताटातली मासाटात. आता हो बाई कपडे धरतात ना घरात काय काय. हो ना. बसल्या बसल्या उठा. आपल्या घरी खलबत्ता घ्यायला. तर चला आता लोक पाणी चालू होतं मस्त. 3-4 दिवस झाले सूर्यनारायणाचे दर्शन नाही झाले, तर आज चमकले सूर्यनारायण. हे पा एकदम मस्त चमकू राहिले. आणि आपली भाजी बी 2-4 दिवसाच्या पाण्यानं मस्त वाळली. पण आताच तिले काही मी काही खोडत नाही. कुठे चढू राहिले व टेकत असेल ते खाली. हे पा भाजी आपली किती मस्त झाली आता. आणि चमकू नाही राहिली, काही पाण्याची थेंबही आहेत त्याच्यावर. आणि सीताफळचं झाड तर एकदम असं फांगुरल्यासारखं होऊ राहिलं, फांदरल्यासारखं. हिरवगार झालं. आणि तो पिवळा येल पा किती झालं त्याच्यावर डाळिंबाच्या झाडावर. मला तर उपटा वाटते ना मध्ये. येलच उपटा वाटते. कारलं सोडून त्यातलं बी पडलं कुपडी. गेलं शिन पाण्यानं वाहून. मग पाण्यात पडलं ते. चला चालले आता दादा बकरं घेऊन. सुटली टुंगी पाणी पावसाळ्याची निघली. पन्नीने रे छत्री काही काम नसते करत. हे बंदही चालले वावरात चक्कर मारायला. आता जरासं ऊन तपलं तर तरी अभय तर आलं सोमाय. भरली ना बाई. चला 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 चला. तिकडे सोडून द्या म्हणा चाराले.
चला गेले बंधू वावरात आणि बकऱ्या गेल्या वावरात. आणि सकाळून उठल्यापासून फळा एकदम हातीच ठेवा लागते. फळा आणि पुंजाचं टोपलं तर जाडजूड झाली आता बकऱ्याची सगळी चकाचक. एकदम बकऱ्या आल्या की डायरेक्ट बांधायचंच काम. हे पा पुंजा सकाळी नेऊन टाकला किती मोठा. आणि हा बी एवढा पुंजा झाला आता. हा बी नेऊन टाकतो बाहेर. आणि बाहेर पावसाने एकदम असं गारा गारा झाला बाहेर. दाखवतो तुम्हाला. थांबा एवढा पुंजा भरू द्या मला. बाहेरच चाललो आता आपण पुंजा टाकायला. सकाळपासचा पुंजा किती झाला जमा दाखवतोच तुम्हाला आता मी. कारण बंधू सकाळी उठल्या उठल्या सगळा पुंजा नेतात. पण तरी बी सकाळी 10-11 वाजेला तेवढाच पुंजा जमा होते. आणि संध्याकाळचा काही दिवसभराचा. हे पहा आमचा बाई. हा झाला एवढा जमा पुंजा सकाळपासून. तरी सकाळी नेऊन टाकला. आणि बैला आज घरीच आत. कारण की बकऱ्या कुठेही चरतात. सडकनं चालल्या तरी ते चरतात. पण बैलाचं तसं नाही. बैलाला चांगला चाराच पाहिजे चरायला. आणि वावराशिवाय त्याला मोकळं नाही चरायला कुठेही. तर चला मग आता बाहेरचं घेतो मी साफसफाई करून. घरातली तर झाली आता सगळी.